नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खमंग चविष्ट आणि आरोग्यदायी जवसाची चटणी। अगदी कमी सामानात बनणारी ही जवसाची चटणी जेवणाची चव अनेक पटीने वाढवते। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला जवस भाजून घ्यायचे आहेत। इथे मी लोखंडी तव्यामध्ये जवस भाजून घेत आहे। तुम्ही तव्यामध्ये, कढईमध्ये किंवा पॅनमध्येही जवस भाजू शकता। जवस भाजत असताना सतत असं हलवत राहायचं आहे। जवस हे असं तडतड करेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। जवस भाजत आले की असं तडतड करून जरासं फुगतात। जवस भाजत असताना जवस करपणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। जवस भाजून झाले आहेत। आता एका ताटामध्ये ओतून घेऊन जरासं पसरून घेऊन थंड व्हायला ठेवायचे आहेत। जवस थंड झाले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस टाकून घेऊन तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्ही टाकू शकता। इथे मी 1 वाटी जवसाला 1 चमचा तिखट आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे। आता हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। बारीक करून झालेलं आहे। चटणी फार बारीक न करता जराशी जाडसर ठेवायची आहे। जवसाची चटणी बनवत असताना लसूण, खोबरं, कढीपत्ता असं काहीच घालायचं नाही। फक्त जवसाच्या चटणीची चव अप्रतिम लागते। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।